शिक्षणाचा बाजार मांडता मांडता ते म्हणजेच गुरुजन म्हणवून घेणारे शिक्षक प्राध्यापक हे देह व्यापारी कधी झाले किंवा लैंगिक शोषणाचे शौकीन कधी झाले, त्या बाजारपेठेचे मूळ ग्राहक कधी झाले हे त्यांनाच कळलं नाही आणि त्यातून तुमच्या आमच्या लेकी बाळीसुद्धा यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत। अशा क्रूर कृत्य करणाऱ्या किंवा अशा हिणकस वृत्तीच्या नराधमांना, नतद्रष्ट अवलादींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि कोचिंग क्लासेसच्या नावाखाली हे जे काही धंदे सुरू आहेत ते सुद्धा बंद झाले पाहिजे, ही खरी आजची गरज आहे। बीडमध्ये एका कोचिंग क्लासेसमध्ये एका मुलीवर अन्याय अत्याचार होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। याच बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रोफेशनल करिअर अकॅडमी या गोंडस नावाखाली प्राध्यापक विजय पवार नावाच्या एका बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीनं बीड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती करण्याचं स्वप्न पाहिलं। मोठमोठ्या इमारती उभा केल्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्याला सक्सेस देखील मिळाली। त्याने काही इंजिनियर मित्रांसोबत प्रोफेशनल करिअर अकॅडमी सुरू केली। मात्र काहीच वर्षात या सर्व मित्रांमध्ये जातीवरून डिस्प्यूट सुरू झाले। इथं शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देखील पवारने जात आणली होती आणि त्याच्यानंतर त्याने पैशापुढं काहीच बघायचं नाही हे धोरण ठरवत निव्वळ त्याचा जो वारू उधळला तो गेल्या 10, 15, 20 वर्षात बेफाम लगाम नसल्यासारखा धावत होता। बरं, त्याने ज्या काही टॅक्टिक्स केल्या असतील किंवा त्याने जे काही इन्स्टिट्यूट उभा केले असतील त्यातून रिझल्ट मिळत असल्यामुळं पालक वर्गाला देखील त्याबद्दल फार काही देणं घेणं नव्हतं। परंतु याच विजय पवार यानेच उभारलेल्या किंवा सुरू केलेल्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये, त्याच्या कोचिंग क्लासमध्ये त्याच्या सोबत काम करणाऱ्या प्रशांत खाटोकर नावाच्या एका प्राध्यापकानं माणुसकीला काळीमा फासणारी घटना केली। एका मुलीला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, नको नको तिथं बॅड टच करण्याचा प्रयत्न केला। आणि याची तक्रार जेव्हा विजय पवारकडे केली गेली तेव्हा विजय पवार हा एखाद्या निर्ढावलेल्या व्यक्तीप्रमाणे किंवा माजलेल्या वळूप्रमाणे त्या मुलीला किंवा तिच्या पालकांना थेट उर्मट भाषेत असं म्हणला की आम्ही त्या शिक्षकाला तेवढ्यासाठीच ठेवलेलं आहे, त्याला जेवढं सांगितलं जातं तेवढं तो करतो, त्याच्या मागण्या पूर्ण कर अन्यथा तुझ्यावर आम्ही कारवाई करू। आणि त्यानंतर या पवारनं देखील खाटोकर सोबत त्या विद्यार्थिनीला त्रास देण्याचा, तिचं शोषण करण्याचा प्रयत्न केला। वर्षभर ती विद्यार्थिनी हे सहन करत होती। म्हणजे आई वडिलांनंतर शिक्षक किंवा गुरुजी हे आपले दुसरे गुरु असतात, ते आदर्श असतात, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण असतो असं जे सांगितलं जातं त्या गुरुजी किंवा शिक्षक या शब्दालाच किंवा त्याचा जो काही गहन अर्थ आहे त्यालाच काळीमा फासण्याचं काम पवार आणि खाटोकर या दोघांनी केलं असं त्या मुलीच्या तक्रारीत म्हटलंय। आता पवार आणि खाटोकर यांनी हा जो काही प्रकार केलाय तो खरा आहे की खोटा आहे, त्या ठिकाणी अगदी अंडरग्राऊंड मध्ये जी पार्किंग आहे तिथपासून ते अगदी गच्चीपर्यंत सगळीकडे सीसीटीव्ही आहेत। ज्या कोचिंग क्लासेसमध्ये हा प्रकार घडलाय तिथं सुद्धा सीसीटीव्ही आहेत, त्यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही आहेत। ते सगळे जर का पोलिसांनी जप्त केले आणि इमानदारीने जर का तपास केला तर निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। पण लाज नाही का वाटली या पवार किंवा खाटोकर सारख्या नराधमांना? म्हणजे यांना सुद्धा लेकरं बाळ आहेत ना। पवारांची मुलगी तर 1-2 वर्षापूर्वीच एम्सला लागली अशी चर्चा आहे। अहो मग ज्याच्या पदरात पोरगी आहे ना तो दुसऱ्याच्या पोरीवर वाईट नजर ठेवूच कसू शकतो?
आणि असतीलही काही 4-2% अपवाद लोक असतात, पण त्यात शिक्षक फार कमी असतात. पवारांना हे कळायला पाहिजे होतं. म्हणजे निदान आपण जे आडनाव लावतो ना, त्यांचा इतिहास भूगोल जरी पाहिला असताना तरी सुद्धा पवारांची ही हिंमत झाली नसती. बरं, हे पवार जे आहेत ना, ते राजकीय महत्वाकांक्षा ठेवून असणारं व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांचा जर का प्रवास पाहिला तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा इतरही जे काही पुढारी आहेत त्यांच्यासोबत यांना कायम पाहिलं गेलेले. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विजय पवार. त्यांच्या जरांगे पाटलांची कुठली आंदोलनं असतील, त्यांच्या सभा असतील किंवा आंतरवेली सराटीमधील बैठका असतील, त्या ठिकाणी सर्वात पुढाकार घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करणारा माणूस, अशी ओळख विजय पवार यांची. आणि हेच विजय पवार एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले किंवा त्याचं शोषण करण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो. अहो, निदान आपण ज्या लोकांबरोबर उठबस करतो ना, त्यांच्या इब्रतीचा तरी विचार करायचा ना. का सगळी नाकालाच गुंडाळून ठेवली? लाज वाटते हो गुरुजी म्हणण्याची सुद्धा. मास्तर ही जी कन्सेप्ट आहे ना, म्हणजे आईचा स्तर, आईचा दर्जा ज्या व्यक्तीला दिला जातो ना, आई समान बापा समान ज्या व्यक्तीला मानलं जातं ना, तो असतो शिक्षक, तो असतो गुरुजी, तो असतो मास्तर. आणि त्याच्याकडून अशा पद्धतीचं कृत्य किंवा अशा पद्धतीचा प्रयत्न कदापिही सहन होणारा नाहीये. ते दोषी आहेत नाहीये हे कायदा ठरवल, पोलीस तपासात ते उघड होईल. पण आज पवार किंवा खाटोकर यांच्यावर जे आरोप झालेत ना, त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातलं संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र बदनाम झालंय. म्हणजे यांचे धंदे काय आहेत, हे पवार महाशय जे आहेत ना, ते काय करतात काय नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्यावर कुणीच बोलत नाही, कारण की तो त्यांचा प्रांत नाही. त्यांना जे करायचं ते करावं. पण सगळ्यात महत्वाचं एक आहे, सगळं चांगलं चाललं होतं ना. 1000-2000 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होते. त्या एका विद्यार्थ्यामागं किमान 22,000 ते 80,000 रुपयापर्यंत कलेक्शन होत होतं. म्हणजे 5-25 कोटी रुपये वर्षाचा जो बिझनेस होता, त्याच्यावर तुमच्या एका अतृप्त इच्छेमुळं जर का पाणी फिरलं जाणार असेल ना, तर खरोखरच यांच्यासारखे मूर्ख हेच आहे. आणि म्हणूनच यांना शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र की जिथं पालक अगदी डोळे झाकून आपलं पाल्य हा त्या शिक्षकाच्या हातात देतात. पाल्य जेव्हा पहिलीला दुसरीला जेव्हा त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतं किंवा एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये विश्वासानं मुलगा पाठवला जातो ना, तर त्याला घडवलं जाईल, त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल, त्याचं भविष्य सेटल कसं होईल यासाठी प्रयत्न केले जातील, या अपेक्षा पालकांच्या असतात. आणि या दोघा, आता शिव्याच येत आहेत, शिव्याशिवाय दुसरा शब्दच नाहीये, पण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. या दोघा नराधमांनी, या दोघा सैतानांनी काय केलं, तर ज्या पालकांनी आपल्या मुलीला नीटचा अभ्यास करण्यासाठी म्हणून यांच्याकडे पाठवलं, तिचा नीटचा अभ्यास घेण्याच्या ऐवजी तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी यांनी नीट नेटका कार्यक्रम लावला. कशी शरम वाटली नसेल याचं आश्चर्य वाटते. म्हणजे आपण थोडी ती जरी जर का नैतिकता असेल ना, तर आपण काही गोष्टी पाळतो. आजही समाजात एवढाही समाज काही म्हणजे निव्वळच आतंकवाद्यासारखा किंवा राक्षसासारखा किंवा दानवासारखा वागतोय असं नाहीये. 4-2% लोक आहेत, पण बाकीचा सगळा समाज चांगला आहे. आणि अशा समाजात आपली एक प्रतिष्ठा आहे, आपली एक उंची आहे, आपल्याला लोक मानतात. आपण अनेक राजकीय मंडळींबरोबर उठबैस करतो, आपण अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकांना मदतीचा हात दिलेला आहे. याची जाणीव तरी पवारांनी ठेवायला पाहिजे होती. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट ही म्हणजे पवार या दोषी आहेत का नाहीयेत, खाटोकरचा दोष आहे का नाही हे नंतर सिद्ध होईल. पण आज पवार हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. ते फरार जरी असतील तरी त्यांना एक ना एक दिवस अटक व्हावं लागेल किंवा ते अटकपूर्व जामीन घेऊन मोकळेही होतील. पण म्हणून त्यांच्यावर हा जो डाग लागलाय, त्यांच्या कपाळी हा जो कलंक लागलाय ना, तो पुसता येणार नाहीये. याच्यामध्ये काही लोक राजकारण करतायत का, जात आणली जाते का, मराठा विरुद्ध वंजारा असा संघर्ष उभा केला जातोय का, हा नंतरचा विषय आहे.
ज्या त्यावेळी ज्या त्या घटना जेव्हा घडतात त्यामध्ये प्रत्येक जण आपला उल्लू सीधा करून घेण्याचा प्रयत्न करतो, आपली जुनी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करतो. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आम्हाला त्यावर चर्चाही करायची नाही. पण सगळ्यात महत्वाचं की आपण सत्सद्विवेक बुद्धी जर का जागृत असेल आपली, आणि आपला जर का धंदा पाणी सगळं व्यवस्थित आहे, आपण बाजारीकरण केलं शिक्षणाचं, आपण क्लासेसच्या नावाखाली निवळ लुटालूट केली, हे मान्य होतं लोकांना एक वेळ, कारण लोकांची सुद्धा ती गरज होती. पण आता जर का तिथं मुलींच्या इब्रतीवर डोळा ठेवला जात असेल किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते कदापिही सहन करणार नाही हा समाज, कदापिही कायदा सुद्धा सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळेच अशा नराधमांना, अशा नतदृष्ट अवलादींना, ज्यांनी शिक्षणाचं बाजारीकरण करताना त्या ठिकाणी आपली हवस पूर्ण करण्याची प्रयत्न केलाय, त्याला एक मंडीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय, अशा नराधमांना, नतदृष्टांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना भर चौकात फटके मारत गाढवावरून धिंड काढली पाहिजे, एवढीच सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.